हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? असेच मस्त खा आणि स्वस्थ राहा. मी प्रियांका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी उठायला खूपच उशीर झालेला होता. रोज तेच रुटीन, त्याच्यामुळे मी पण उठायचा थोडा कंटाळा केला. 9:15 वाजता मुलांची स्कूल असते आणि 8 वाजता मी उठले होते. आणि सकाळी कितीही उठायला उशीर झाला किंवा इकडचं जग तिकडे जरी झालं तरी उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लागते, ती म्हणजे चहा. कारण चहा पिल्याशिवाय मेंदू काम करायला सुरुवात करत नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि जसं जसं वय वाढत चाललंय तसं चहा पण जास्त आवडायला लागलाय. चहा उकळायला ठेवला आणि खिडकी उघडून बाहेर बघितलं तर सूर्य पण खूप वर आलेला होता. त्याच्यामुळे आज सूर्यदर्शन होण्याचे कोणतेच चान्सेस दिसत नव्हते. आज उठायला तर उशीर झालेलाच होता, पण आज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण फ्रीजमध्ये एकही भाजी शिल्लक नव्हती. आणि ह्या आठवड्यामध्ये टोमॅटो, भेंडी, मटकी, इडली सांबार सगळ्याच भाज्या देऊन झालेल्या होत्या ऑलमोस्ट. तसं तर कधी कधी आठवड्यामध्ये एखादी सुट्टी असते किंवा सॅटर्डे तरी ऑफ असतो, पण ह्या आठवड्यामध्ये अगदी मंडेपासून सॅटर्डेपर्यंत मुलांना स्कूल होती. त्याच्यामुळे मुलांना काय द्यायचं हे समजत नव्हतं. कारले होते फ्रीजमध्ये, पण मी आतापर्यंत मुलांना कधी टिफिनला कारल्याची भाजी दिलेली नाही आहे. आणि दिली असती तर त्यांनी खाल्ली असती की नाही हे मला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे कारला हा ऑप्शनमध्येच नव्हता. रात्रीपासून उद्या मुलांच्या टिफिनला काय देऊ असा विचार करत होते. त्याच्यामुळे रात्री झोपताना मी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती, जेणेकरून इन केस सकाळी जर काही आठवलं नाहीच तर हीच सुकी बनवून मुलांच्या टिफिनला देईन असं मी ठरवलं होतं. चहामध्ये तसं तर मी कधी पाणी टाकत नाही, कारण घरामध्ये जे रतिबाचं दूध येतं ते गाईचं असतं. आणि गाईचं दूध शक्यतो खूप पातळ असतं, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकून चहा बनवला की चहा खूप पांचट बनतो. पण काल आमचे दूधवाले काका आले नव्हते, त्याच्यामुळे मी आज पिशवीचं दूध आणलं होतं. आणि पिशवीचं दूध बऱ्यापैकी घट्ट असतं, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकलं तरी चहा छानच होतो. सकाळी सकाळी आवरायची एवढी घाई होती, त्याच्यात मम्मीचा पण फोन आला. तसं तर एवढ्या सकाळी ती कधी कॉल करत नाही. मुलं स्कूलला गेली की निवांत मी तिला कॉल करत असते. पण आज विषय तसा महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे तिने आज सकाळीच कॉल केला होता. शेवटी आज एवढ्या दिवसापासून ज्या गोष्टीची मी वाट पाहत होते ती आज झाली. डब्यामधलं पीठ संपलं होतं आणि मला डब्बा घासून आज त्याच्यामध्ये नवीन पीठ टाकायचं होतं. पण इतके दिवस मी पीठ संपायचीच वाट पाहत होते. पीठ तर शक्यतो आपण जास्तीच दळून ठेवत असतो आणि पीठ संपेपर्यंत डब्याला इकडे तिकडे खूप खरकटे हात लागतात, त्याच्यामुळे तो थोडाफार खराब होत असतो. मग म्हटलं आता रिकामा झालाय तर तो स्वच्छ धुवून मगच त्याच्यामध्ये पीठ भरूया. आज उशीर झाल्यामुळे खरं तर फक्त मुलांच्या टिफिनसाठीच मी चपात्या बनवणार होते आणि उरलेल्या चपात्या नंतर बनवणार होते, कारण मुलांच्या स्कूलचा टाईम पण होत आलेला होता. हरभऱ्याच्या डाळीची ही भाजी खरं तर खूप लहान असताना मी खाल्ली होती. त्याच्यानंतर काल अचानक डोक्यात हा विचार कसा काय आला काय माहीत. बहुतेक खूप विचार केल्यामुळे डोक्यात हा ऑप्शन अचानक आला असेल. पण खायला खूप चांगली लागते म्हणून मुलांच्या टिफिनसाठी मी हीच बनवली होती. ही भाजी बनवण्यासाठी मी तेलामध्ये जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी दिली. कांदा परतवून घेतला. नंतर त्याच्यामध्ये बारीक वाटलेली डाळ टाकून आणि कोथिंबीर टाकून चांगली मिक्स करून घेतली आणि भाजी तयार झाली. इतकी सोपी आहे ही भाजी बनवायला. मुलांचं आवरून मुलांना स्कूलला पाठवलं आणि आज अजून माझा चहा घ्यायचा बाकी होता, कारण आज चहा घ्यायला वेळच मिळाला नाही. पण त्याच्या आधी भिजवलेले बदाम पण खायचे बाकी होते. मग बदाम खाल्ले, त्याच्यानंतर चहा घेतला. मुलं स्कूलला गेल्यानंतर उरलेला स्वयंपाक करून घेतला आणि किचनचं काम ऑलमोस्ट आवरलं होतं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आज मला करायची होती, म्हणजे जे देवघर हॉलमध्ये आहे ते तिकडून मला या बेडरूममध्ये शिफ्ट करायचं होतं. खूप दिवसांपासून करायचं होतं खरं तर, पण सचिनचं नाही नको असं चाललं होतं. आणि किराणा पण भरायचा होता घरात. मग मी त्यांच्याकडे लिस्ट दिली आणि त्यांनाच पाठवलं. म्हटलं ते बाहेर आहे तोपर्यंत हे काम करून घेते, कारण मग ते जर घरी असते तर त्यांनी ही गोष्ट मला करूच दिली नसती. देवघर हॉलमध्ये असल्यामुळं कधी कधी असं व्हायचं की कोणी पाहुणे आले की देवघर एकदम समोर दिसायचं. आणि असं म्हणतात की आपले देव जास्त कोणाला दिसले नाही पाहिजेत, कारण आपल्यासारखाच देवांना पण आरामासाठी निवांत वेळ हवा असतो. त्याच्यामुळे मी हे देवघर हॉलमधून ह्या बेडरूममध्ये शिफ्ट केलेलं आहे. इथे फक्त सचिनच कामासाठी बसतात, त्यामुळे इथल्या हा कोपरा रिकामा होता. म्हटलं तिथून इथं शिफ्ट करू. आणि हॉलमध्ये जिथे देवघर होतं त्याच्यावरच खिडकी होती, त्यामुळे त्याच्यातून खूप धूळ यायची आणि मग देवघरावर धूळ जमा झालेली पण चांगली नसते, त्याच्यामुळे मी आता इकडे शिफ्ट केलेलं आहे. शिवाय दक्षू पण कधी कधी हॉलमध्ये बॅट बॉल खेळायचा, मग त्याचा बॉल पण कधी कधी जाऊन देवघरावर लागायचा. मग ह्या गोष्टी मला नको होत्या, म्हणून म्हटलं मी देवघर इकडे शिफ्ट करते. मग मी ते आज करून घेतलं. सकाळी सचिनने देवपूजा तर केलीच होती, पण देवघरावर थोडीशी धूळ होती ती मी साफ करून घेतली. सोबतच देव पण चांगले स्वच्छ करून ठेवले होते आणि असं करत करत पूर्ण देवघराची सफाई करून घेतली होती. देवघराच्या शिफ्टिंगचं मोठं काम मी आज केलेलं होतं आणि त्याच्यानंतर एक मेन काम मला अजून करायचं होतं, ते म्हणजे या रॅकची साफसफाई आज मला पुन्हा करायची होती.
उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्यापासून घरात एवढी धूळ येते की रोज जरी साफसफाई केली तरी नको नाही. आणि सकाळीच मुलांच्या स्कूलमधून पण मेसेज आला होता की त्यांचा स्कूल टायमिंग आता कमी होणार आहे. त्याच्यामुळे या कामांना अजिबातच वेळ भेटला नसता. म्हणून म्हटलं कोणत्याही परिस्थितीत या रॅकची साफसफाई आज झालीच पाहिजे. म्हणून मी आज रॅक साफ करायला घेतली होती. हे वरचे जे 2 कप्पे आहेत त्यावर शक्यतो रिकामे बॉक्स किंवा ज्या गोष्टी वापरात येत नाहीत ते मी या बॉक्समध्ये भरून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची साफसफाई करायला एकदम सोपी आहे. कारण मग ते बॉक्स मी तसेच खाली घेते. मग ते 2 कप्पे व्यवस्थित पुसून आणि हे बॉक्स झटकून मी ते त्या जागेवर ठेवून देत असते. त्याच्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही आणि कमी वेळात हे 2 शेल्फ लवकर साफ होऊन जातात. हा जो टी-शर्ट आहे हा मुलांच्या लहानपणीचा आहे. तो मी खास धूळ पुसायला केलेला आहे आणि म्हटलं आज याचा शेवटचा यूज करू आणि नंतर तो फेकून देऊ. कारण तो धूळ पुसून पुसून खूप काळा झालेला होता. पण तरीही मला त्याला फेकण्याची इच्छा होत नव्हती. पण तो खूप काळा झाला होता. म्हटलं आज याचा शेवटचा वापर करून याला फेकूनच देऊ. म्हणून मी त्याला आज स्पेशली रॅक पुसायला घेतला होता. वरचे जे 2 कप्पे आहेत ते तर एकदम पटापट साफ होतात कमी वेळेत. पण खरी मेहनत ह्या खालच्या कप्प्यांना लागते. कारण मग इथे छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत. मग ते एक एक डब्बा काढून तिथली कप्प्यांची साफसफाई करून आणि मग डबे पण जर खराब झालेले असले तर ते पण घासून व्यवस्थित धुवून कोरडे करून मग त्या कप्प्यांमध्ये ठेवावे लागतात. त्याच्यामुळे वेळ पण खूप लागतो आणि खरी मेहनत पण इकडेच लागते. कधी कधी तर असं होतं की काही काही डबे अजिबातच उघडले जात नाही. कारण मग त्या गोष्टींची कधी गरज पडत नाही. त्याच्यामुळे मी आज सगळे डबे उघडून व्यवस्थित बघितलं जेणेकरून बाकीच्या वस्तू पण व्यवस्थित ठेवता येतील. जे डबे रेग्युलर यूजमध्ये येतात त्यांना कधी कधी खरकटे हात लागल्यामुळे ते थोडे जास्त खराब होतात. त्याच्यामुळे त्यांना फक्त पुसून ठेवून देता येत नाही. त्याच्यामुळे जे डबे जास्त खराब झाले होते ते मी घासायला काढले होते. नवरात्रामध्ये मी आणि सचिन 9 दिवस उपवास करत असतो. तेव्हा जे उपवासाच्या भाकरीचं जे पीठ आहे ते मी दळून ठेवलं होतं. त्यातलं काही उरलं होतं आणि ते मी अजूनपर्यंत जपून ठेवलं होतं आज ना उद्या कामात येईल म्हणून. पण ते अजून चांगलं आहे आणि मी तसं डब्यात ठेवलं होतं. पण आता सचिनला गुरुवारी उपवास असतो तेव्हा मला त्या भाकरी करून द्याव्या लागतील जेणेकरून पीठ पण संपेल आणि एक डब्बा रिकामा होईल. त्याच्यानंतर एका डब्यामध्ये ड्रायफ्रूट्सच्या जे सीड असतात त्या मला भेटल्या. मागच्या वेळी जेव्हा ड्रायफ्रूट्सचे लाडू केले तेव्हा त्यातल्या अर्ध्या मी वापरल्या होत्या आणि अर्ध्या एका डब्यात अजून तशाच आहेत. पण आता तर मी उन्हाळ्यात ते लाडू बनवू शकत नाही कारण मग ते गरम असतात. पण बघू आता पुढे वातावरण कसं बदलते त्याच्यावर मी ह्या वापरून घेईल. कारण एक्सपायर व्हायच्या आधी मला त्या वापराव्याच लागतील. घरामध्ये किराणा जसा जसा कमी होत जातो तसं तसं मी त्या गोष्टींचे डबे बदलत असते. पण एक डब्बा परमनंट असतो तो म्हणजे मसाल्याचा डब्बा. कारण मग घरात कधी मिसळपाव बनवला किंवा पावभाजी बनवली तर वेगवेगळे मसाले घरात येतात आणि मग ते थोडे वापरले की मग तसेच ठेवून द्यावे लागतात. त्याच्यामुळे मी एक डब्बा त्यासाठी परमनंट केलेला आहे. कारण मग ते वेगवेगळे मसाले एका डब्यात व्यवस्थित बसतात. थोडा मोठासा असा डब्बा आहे तो आणि त्याच्यात ते व्यवस्थित बसतात म्हणून हा डब्बा कायम परमनंट असतो. रॅकची साफसफाई झाली आणि डबे घासायचे होते. पण म्हटलं आधी घर झाडून घेऊ कारण मग धुळीवर जर पाणी पडलं तर फरशी खूप खराब होते. मग मी आधी घर झाडायला घेतलं आणि खिडकी झटकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की घरात किती प्रमाणात धूळ होऊ शकते. जिथे जिथे आपली नजर पोचत नाही तिथे तिथे ही धूळ जाऊन पोचलेली असते. आणि इथे कोपऱ्यामध्ये जो टेबल ठेवलेला आहे ज्याच्यावर मी आता सॅक ठेवलेली आहे तिथे पहिले देवघर होतं आणि आता तिथून मी ते छोट्या बेडरूममध्ये शिफ्ट केलेलं आहे. आणि आता याच्यावरची जी खिडकी आहे ती मी बिंदास ओपन करू शकते. कारण पहिली जर ओपन केली तर त्याच्यातून खूप धूळ यायची. त्याच्यामुळे देवघर पण खराब व्हायचं. त्याच्यामुळे मी ती शक्यतो बंदच ठेवायची. पण आता ती मला ओपन करता येईल. घर स्वच्छ झाडून घेतलं. त्याच्यानंतर खिडक्या वगैरे मी ओल्या कपड्याने पुसून घेतल्या आणि लगेचच डबे घासायला घेतले. कारण मुलं स्कूलवरून येईपर्यंत मला हे काम करून घ्यायचं होतं. कारण मग ते स्कूलवरून आले की मला त्यांना वेळ द्यावा लागतो. त्यांचं खाणं पिणं चेंजिंग वगैरे किंवा त्यांना झोपी लावायचं असतं. आणि मग डबे पण संध्याकाळपर्यंत सुकले पाहिजे. कारण मी जे सामान बाहेर काढून ठेवलं होतं ते पण मला व्यवस्थित ठेवायचं होतं. त्याच्यामुळे मी लगेचच या कामाला लागले होते. बऱ्यापैकी डबे घासायला निघालेले होते. पण असं असते की या गोष्टींना वरचेवर थोडा वेळ दिला की मग त्या पण नीटनेटक्या राहतात. त्याच्यानंतर इथे जे तुम्ही बघताय हे सगळे प्रिस्क्रिप्शन्स आहेत डॉक्टर्सचे आणि असेच ते रॅकवर पडून होते किती दिवसांपासून. इथून तिथं तिथून इथं अशी मिरवणूक चालू होती त्यांची. शेवटी म्हटलं कोणते गरजेचे आहे तेच ठेवू बाकीचे देऊ टाकून. आणि काही मुलांची औषधं पण होती आणि मुलांच्या औषधांचं असं आहे की 1 महिन्यापेक्षा जास्त त्यांना देता येत नाही फोडल्यानंतर. म्हणून मग मला ते पण फेकायचे होते कारण त्यांची आता गरज नव्हती. त्याच्यानंतर मुलांना स्कूलवरून यायला थोडासाच वेळ बाकी होता आणि हे जे द्राक्ष आहेत ते आम्हाला एका पाहुण्यांकडून भेटलेले आहेत. भेटलेले म्हणजे खरं तर आम्ही विकतच घेतलेले आहेत. पण मुलांना आवडतात म्हणून आम्ही त्यांच्याकडून घेतले. आम्ही ज्यांच्याकडून घेतले ते हा माल बाहेर एक्सपोर्ट करतात आणि खूप छान क्वालिटी आणि गोड असल्यामुळे आम्ही घेतले होते. आणि मुलांना स्कूलवरून यायला वेळ होता म्हणून मी ते थोडा वेळ पाण्यात ठेवले जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला येतील आणि आल्यानंतर मला त्यांना लगेच खायला देता येतील. ह्यावेळी विकेंडला जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा मी गावावरून येतानाच दळण दळून आणलेलं होतं. दळण शक्यतो मी गावावरूनच दळून आणत असते कारण मग तिथे घरची गिरण आहे
आणि जुनं पीठ संपलं होतं, त्याच्यामुळे हे डबे मी स्वच्छ धुवून थोडा वेळ उन्हाला ठेवलेले होते. उन्हात सुकल्यानंतर त्यांच्यामध्ये मी नवीन पीठ ओतलं आणि असं बाहेर आणूनच मी डब्यांमध्ये पीठ ओतत असते. कारण मग घरामध्ये पीठ ओतलं की ते पुन्हा इकडे तिकडे उडतं आणि मग साफसफाईचं पुन्हा काम पडतं. त्याच्यामुळे असं बाहेर आणून ओतलेलंच परवडतं. त्याच्यानंतर हे डबे घरात घ्यायच्या आधी पुन्हा एकदा सुक्या कपड्याने चांगले पुसून घेतले. कारण मग पीठ उडाल्यामुळे ते थोडेसे बाहेरून खराब झालेले होते आणि मग घरात गेल्यानंतर पुन्हा ते खराब डबे तसेच ठेवायला नको म्हणून मी पुसून घेतले. डबे घासून झाल्यानंतर भांड्यांची जी जाळी असते त्याच्यामध्ये मी थोडा वेळ पाणी निथळण्यासाठी ठेवले होते आणि पाणी निथळून झाल्यानंतर किचनचा जो मागचा दरवाजा आहे त्याच्यासमोर एक बेडशीट टाकून त्याच्यावर असे थोडा वेळ ठेवले, जेणेकरून दरवाजातून जी हवा येते त्याच्याने ते लवकर सुकतील. आज मला मेन म्हणजे हेअर वॉश करायचा होता म्हणून मी धुळीचं आणि पिठाचं काम आज आवरून घेतलं. त्याच्यानंतर मस्त अशी आंघोळ केली. पिल्लं पण तोपर्यंत स्कूलवरून आले होते. त्यांचे कपडे बदलले आणि सगळ्यांनी एकत्र बसून छान असं जेवण केलं. मुलांना शक्यतो दुपारच्या वेळी मी फळं देण्याचा प्रयत्न करत असते, पण आज फक्त दीदीनेच द्राक्ष खाल्ले, दक्षूने काही खाल्ले नाही. पिल्लांना झोपायला अजून वेळ होता आणि डबे पण बऱ्यापैकी सुकलेले होते. जे डबे व्यवस्थित सुकलेले होते ते पुन्हा एकदा कॉटनच्या कपड्याने चांगले पुसून घेतले आणि त्याच्यात सामान भरून ते पुन्हा रॅकला लावून दिले. पिल्लं घरी असल्यामुळे त्यांना मला या कामामध्ये मदत करायचीच होती. मी या डब्यांमध्ये सामान भरत होते आणि ते एक एक गोष्ट माझ्या हाताखाली आणून देत होते. आणि हे बघा, द्राक्ष खाता खाता दिदूकडून तिची जी जीभ आहे दाताखाली दाबली गेली, त्याच्यामुळे ती रडत होती. पण तिचं असं आहे की तिला कोणत्या गोष्टीच्या नादी लावलं की ती लगेच रडायची शांत होते. सगळ्या डब्यांमध्ये सामान बऱ्यापैकी भरून झालेलं होतं आणि आज मला शेवटी साखरेला पण एक रिकामा डब्बा मिळाला. नाहीतर मी अशीच तिला इथे तिथे ठेवत होते. सगळं सामान भरून झाल्यानंतर डबे मी व्यवस्थितपणे रॅकला लावून दिले आणि बघा त्याच्यानंतर रॅक इतकी सुंदर दिसत होती. सुरुवातीला आपण कामांचा कंटाळा करतो, पण त्याच्यानंतर असा नीटनेटकेपणा बघितला की मनाला खूप समाधान वाटतं. चला तर मग आजच्या या सगळ्या कामांसोबत आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय अँड टेक केअर.